नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण करणार आहोत आवळ्यापासून छान आंबट, गोड, तिखट, खारट मस्त असे आवळ्याच्या गोळ्या, म्हणजेच आवळ्यापासून आपण गटागट तयार करणार आहोत आज। तर मी आणलेले आहेत अगदी फ्रेश असे पिकलेले छान अर्धा किलो आवळे। तर बघा, त्याला एकही असा काळा डाग नाही। तर अशा पद्धतीने जर आपण आणले तर ते गटागट जे तयार होतील तर वर्षभर आपण ठेवू शकतो, अगदी मस्त टिकतात वर्षभर। त्यामुळे फ्रेश आणा आवळे, अगदी छान असे। तर आता मी धुवून चांगले पुसून घेतलेले आहेत आवळे। तर आता लगेच आपण सुरू करूया। तर बघा, मी गॅसवरती मोठं पातेलं ठेवलेलं आहे स्टीलचं, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी उकळलेलं आहे, त्यावर ठेवायची आपण चाळणी। तर पूर्ण गटागट तयार होईपर्यंत आपण स्टीलचेच भांडे वापरायचे। आता चाळणीवर आपण सगळे आवळे ठेवूयात, वाफवायला ठेवायचे आणि त्यावर ठेवायचं झाकण। तर 15 मिनिट आपण हे आवळे वाफवून घ्यायचे। तर आता बघा, तोपर्यंत बघा आपले अर्धा किलो आवळे होते, त्यामुळे आपल्याला लागणार आहे अर्धा किलो गूळ। तर आपण जर अर्धा किलो आवळ्याचं गटागट तयार करणार आहोत तर हे अर्धा किलोचीच ढेप आणा। 1 किलो आवळे करणार असेल तर 1 किलोची ढेप आणा। तर हे गूळ आपण आता हा जो आहे तो किसून घेणार आहोत। तर बघा, आता 15 मिनिट झालेत, आपले आवळे छान असे उकडलेले आहेत। तर मी गॅस बंद केला आहे आणि आता हे आवळे जे आहेत आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर बघा, आता आवळे आपले छान असे थंड झालेले आहेत। तर आता आपण काय करायचं आहे, त्यातल्या बिया बाजूला काढायच्या। तर बघा, हलक्या हाताने सुद्धा त्याच्या लगेच फोडी होतात आणि बी सुद्धा लगेच बाहेर निघते। तर अशा सगळ्या आवळ्यांचं आपण बी बाजूला काढून घेऊयात। आता बाजारामध्ये बघा आवळे भरपूर प्रमाणात विकायला येतात ते, त्यामुळे आवळा हा भरपूर आजारांवर गुणकारी आहे। त्यामुळे जर असे गटागट करून ठेवलं तर वर्षभर आपल्याला खाण्यासाठी उपयोगी ठरतो। तर बघा, आता सगळे आपण फोडी करून घेतल्यात, बी बाजूला काढले। आता ह्या बियांचा उपयोग आपण असा करायचा आहे की पाण्यामध्ये छान असं उकळून घ्यायच्यात ह्या बिया आणि गाळून नंतर आपण केस धुण्यासाठी ते पाणी वापरू शकतो। तर चला, मग आता मी मिक्सरचं एक मोठं भांडं घेते आणि त्यामध्ये आता आवळ्याच्या फोडी घालून आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची। तर जेवढं तुम्ही पाणी टाकणार नाही असं आपण बारीक पेस्ट करून घ्यायची, त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। आणि जर तशी पेस्ट होत नसेल तर अगदी चमचा ते 2 चमचे पाणी तुम्ही घाला। आपण जे आवळे उकडलेले होते त्याचे जे पातेल्यात पाणी राहिले त्याच्यातलंच पाणी 2 चमचे तुम्ही घेऊन पेस्ट करा। तर आता बघा, मी ह्या मोठ्या भांड्यामध्ये माझी पेस्ट काही होईना म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन पेस्ट केलेली आहे आणि मी अगदी 2च चमचे पाणी वापरलेलं आहे। तर बघा, एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही बघा, आता एकदम मस्त मऊ अशी एकदम बारीक फाईन पेस्ट झालेली आहे। तर आता मी गॅसवर बघा जाड बुडाची स्टीलची कढई घेतलेली आहे, तापवलेली आहे। त्यामध्ये अगदी अर्धा चमचा साजूक तूप टाकले। तर आता तूप सगळीकडून लावून घ्यायचं आहे, म्हणजे ही पेस्ट कढईला चिकटत नाही। तर आता त्यामध्ये आता हा जो आवळ्याचा पल्प आहे तो त्यामध्ये घालायचा आहे। तर आता ही पूर्ण प्रोसेस आपल्याला एकदम मंद गॅसवर करायची, कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे, मोठा करायचा नाही आहे। तर मंद गॅसवरती हे आपल्याला पल्प 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा, आता हा छान असा पल्प परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत किसलेला गूळ। अर्धा किलो गूळ आहे तो, अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलोच गूळ आपल्याला लागणार आहे। तर किसून घेतलेलं गूळ सगळं आपण त्यामध्ये टाकला आहे। आता तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता जसा जसा गूळ विरघळतो तसं तसं हे मिश्रण पातळ होतं। आता गुळाचा रंग जर काळपट असेल तर गटागट आपले अजून काळपट होतात। गुळाच्या रंगानुसार गटागटचा रंग होतो, त्यावरती अवलंबून असतो।
तर बघा आता हे मिश्रण पातळ झालं आहे, ते शिजतंय तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊयात. तर बघा मी 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा पाव चमचा हिंग घेतला आहे, अर्धा चमचा ओव्याची मी भरड घेतलेली आहे, नंतर पाव चमचा काळी मिरी पूड घेतली, 2 चमचे आमचूर पावडर, अर्धा चमचा साधं आपलं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलं. तर हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला त्यामध्ये टाकायचे. तर इकडे बघा आता हे मिश्रण बघा पातळ झालेलं आहे, पण एकसारखं हलवायचं आहे कारण कढईला चिकटण्याची शक्यता असते. कमी गॅसवरती हे एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे बघा आपण आता हे काढलेले जे मसाले आहेत ते त्यामध्ये टाकायचे. तर आता पहिल्यांदा आपण बघा जिरेपूड टाकायची, हिंग घालूयात, ओवापूड, मिरपूड, आमचूर पावडर, साधं मीठ आणि काळं मीठ. तर हे मिश्रण तुम्ही थोडंसं टेस्ट केली तर जर तुरट लागलं तर आमचूर पावडर तुम्ही अजून थोडीशी वाढवू शकता. आता विशेष म्हणजे आपण जे हे मसाले घातले तर ते इतके औषधी आहेत आणि अगदी पचनासाठी सर्व जे आपण इन्ग्रेडियंट घेतले ते अगदी गुणकारी, म्हणजे अगदी पचनासाठी चांगले आहेत. म्हणजेच ह्याची जी आपण गटागट तयार करणार आहोत, एक एक गोळी अगदी भरपूर अशी किमतीची आहे. आणि मूळ म्हणजे आपण त्यामध्ये घातलेला आहे गूळ, साखर घातलेली नाही. गुळामध्ये सुद्धा बघा कॅल्शियम असतं, जास्त आयर्न असतात, त्यामुळे खूप छान हे गटागट जर तयार केलं आणि रोजच्या जेवणानंतर जर एक गोळी खाल्ली तर अगदी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर हा आवळा जो आहे तो केसांसाठी, त्वचेसाठी, डोळ्यासाठी आणि पचनासाठी खूप गुणकारी आहे. त्यामुळे बघा आपल्या हातात, आपल्या कुटुंबाचं पण स्वास्थ्य आपल्या हातात आहे. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणींना करावंसं वाटेल, नक्की करून बघा तुम्ही. तर आपल्या घरातल्या मंडळींचं स्वास्थ्य चांगलं राहील. तर बघा आता हे आपलं हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर बघू शकता रंगसुद्धा त्याचा बदलत चालला आहे, अजून डार्क होतोय. असं एकसारखं हलवायचं आहे. तर ह्या ज्या आपण गटागट तयार करू तर वर्षभर खाण्यासाठी पुरेल इतकं आपण करून जर ठेवलं तरी तोपर्यंत टिकतात, ते वर्षभर टिकतात. तर बघा आता अगदी मस्त घट्ट असा गोळा तयार झाला आहे, कढईला सुद्धा लागायला लागलेला आहे, चिकटायला लागलं आहे. म्हणजेच उलटण्यापासून बघा हे मिश्रण खाली पडत नाही आहे, म्हणजेच परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. तर आता आपण काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. तर आता बघा 3-4 तासांनंतर आपण बघतोय, बघा एकदम घट्ट झालं आहे पण चिकटसुद्धा आहे. आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्यात. मस्त असं थंड झालं आहे. आता आपण करणार आहोत छोट्या छोट्या गोळ्या. आता त्यासाठी आपल्याला हाताला चिकटू नये यासाठी आपण एकदम बारीक अशी साखर केलेली आहे, पिठी साखर केलेली आहे भरपूर. आणि माप करण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ज्या पद्धतीने तुम्हाला छोट्या मोठ्या गोळ्या बनवायच्या तसं आपण चमच्याने घ्यायचं आहे हे मिश्रण आणि पिठी साखरेमध्ये टाकायचं आहे. आणि चिकटू नये म्हणून पिठी साखरेमध्ये ते घोळवून घ्यायचं आहे आणि हातावरती आपण आता त्याची गोळी बनवून घ्यायची. तर अशीच आपण आता दुसरी पण गोळी करूयात. तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या करून घ्यायच्यात.
आणि जर एकमेकांना चिकटत असेल तर आपण त्यावरती पिठी साखर भुरभुरायची. तर सगळे आपले गोळ्या करून तयार झालेले आहेत आणि हवेला आता थंड चांगल्या थोड्याशा अशा घट्ट कडक होण्यासाठी हवेला ठेवून द्यायच्या. आणि जर चिकटत असतील तर पिठी साखरेमध्ये एक एक गोळे आपण असे घोळवून घ्यायच्यात. बघा त्यावरती मी पिठी साखर टाकलेली आहे म्हणजे चिकटणार नाही एकमेकांना. तर बघा झालेले आहेत आपले आवळ्यापासून हे गटागट तयार खाण्यासाठी. आता आपण काय करायचं आहे, छान अशी काचेची बरणी घ्यायची किंवा हवाबंद झाकणाचं मस्त डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता हे गटागट ठेवणार आहोत. तर त्याला ओला हात लागला नाही पाहिजे, ओला चमचा नाही लागला पाहिजे, म्हणजे खूप दिवस हे चांगले टिकतात. आता हे एकमेकांना चिकटू नये म्हणून या बरणीमध्ये सुद्धा आपण पिठी साखर टाकायची. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.